नमस्कार. 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत सुरू आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. ताराबाई, खूप खूप स्वागत आहे तुमचं साम टी व्हीवरती. ताराबाई, संमेलनाचं उद्घाटन कालच झालं. गेले काही वर्ष आपण बघितलं तर संमेलनामध्ये असलेल्या राजकारण्यांचा सहभाग याच्याविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. यावेळीसुद्धा ती चर्चा झाली. तर राजकारण्यांच्या सहभागाशिवाय संमेलन होऊ शकतं का? तर माझं स्वतःचं मत असं आहे की कुठलंही शासन आपल्या प्रजेसाठी जो काही खर्च करत असतो तो प्रजेने दिलेल्या करांच्या मधून करत असतो आणि मग जशा भौतिक सुविधा निर्माण करून द्याव्यात शासनाने अशी अपेक्षा असते. म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, अन्न वस्त्र निवारा वगैरे, त्याप्रमाणे ह्या जशा शारीरिक गरजा पूर्ण करणं हे शासनाचं कर्तव्य असतं आणि कर देणं हे प्रजेचं कर्तव्य असतं. त्याचप्रमाणे सांस्कृतिक विकास होणं हेही आवश्यक असतं, कारण त्याच्याशिवाय सुसंस्कृत जीवन पूर्ण होत नाही आणि त्याच्यासाठीही शासनाचा सहभाग असला पाहिजे, आर्थिक सहभाग असला पाहिजे असं मला वाटतं. आता तुमचा जो काही दुसरी बाजू आहे त्याची की कार्यक्रम प्रत्यक्ष आखणे किंवा कार्यक्रमामध्ये सहभाग हा शासनाचा कितपत असावा, तर पहिली गोष्ट म्हणजे शासनाचा दबाव नसावा त्याच्यावर. शासनकर्ती माणसं ही माणसंच असतात, हे मला मान्य आहे. ती निरनिराळ्या विषयामध्ये खाजगी जीवनामध्ये अभिरुची घेऊ शकणारी असतात, हेही मला मान्य आहे. त्यापैकी कोणी साहित्यिक असू शकतील, साहित्यात रस घेणारे असू शकतील, रसिक असू शकतील, हेही मान्य आहे. परंतु ज्यावेळेला शासनकर्त्याच्या भूमिकेमध्ये ते असतात त्यावेळेस त्यांनी ज्यांच्यासाठी, ज्या प्रजेसाठी म्हणून आपण हे काम करतो आहोत त्यांना जास्त अवसर दिला पाहिजे आणि त्यांना जास्त मोकळीक दिली पाहिजे असं वाटतं. आपला दबाव हा कुठल्याही प्रजेवर हा असता उपयोगी नाही. त्यांना आखणी करण्यासाठी मदत जरूर केली पाहिजे. बरोबर आहे. पण बाई, या संमेलनाचं अजून एक महत्त्व होतं, कारण का मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं होणारं हे पहिलं साहित्य संमेलन आहे आणि तो अभिजात भाषेचा दर्जा शासकीय स्तरावर यंदा मंजूर झाला. त्याचा सगळ्यांना जसा आनंद झाला तसा एक मराठी भाषक म्हणून मलाही आनंद झाला. आता प्रश्न असा आहे की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्याबद्दल माझ्यासारख्याच्या मनामध्ये आजही विकल्प आहेत. कारण शब्दकोशामध्ये जे अभिजात या शब्दाचे अर्थ दिलेले असतात ते उच्च, सुसंस्कृत, कुलीन असे शब्द आहेत. आता एखादी व्यक्ती किंवा एखादा समुदाय कुलीन आहे की नाही, सुसंस्कृत आहे की नाही, उच्च आहे की नाही, हे कोणी ठरवायचं? आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था आहे आणि सामान्यपणे उच्च वर्ण जे मानले जातात त्यांच्या बाबतीमध्ये कुलीन, उच्च, उदात्त वगैरे संकल्पना आहेत. तेवढ्या त्या सीमित असू नयेत. मराठी माणूस जे बोलतो आहे, जो माणूस मराठी बोलतो आहे, ज्या पद्धतीने बोलतो आहे, त्या सगळ्या बोलण्याच्या, म्हणजे ज्याला आपण बोली म्हणतो भाषांच्या मधल्या, त्या सगळ्या बोली बोलणारे जे आहेत ते अभिजात भाषेचं पायाभरणच करत असतात. किंबहुना आपल्याकडे जे साहित्य निर्माण झालं आहे प्राचीन काळापासून, ते लोकपरंपरेमध्येही साहित्य निर्माण झालेलं आहे, संत परंपरेमध्ये झालं आहे, शाहिरी परंपरेमध्ये झालेलं आहे, अभिजन स्तरावर झालेलं आहे, संस्कृत प्राचुर्यामध्ये झालं आहे आणि या प्रत्येकाच्या भाषिक व्यवहारामध्ये थोडंफार अंतर आहे. पण हे सगळेजण मिळून भाषेचा पाया आणि संस्कृतीचा पायाभरण करत असतात आणि त्यामुळे विशिष्ट समुदायाची भाषा म्हणजेच अभिजात भाषा ही जर संकल्पना कोणाच्या डोक्यामध्ये असेल तर ती असायला नको आहे असं मला वाटतं. जो माणूस मराठी भाषेमध्ये बोलत असतो आणि त्या बोली ह्या तर विविध प्रकारच्या असतात. आपल्याकडे जुन्या काळापासून अशी एक म्हण आहे किंवा असं एक वचन बोललं जातं, कोस कोस पर बदले पाणी, 12 कोस पर बाणी. म्हणजे पाणीही बदलत असतं, एकसारखं पाणी सगळीकडे नसतं. म्हणून आम्ही म्हणतो तुमच्या गावातल्या पाण्याला चव आहे, आमच्या विहिरीच्या पाण्याला चव आहे वगैरे. तर पाण्याच्या क्षारानुसार पाणी बदलत असतं, तसं बोलीच्या चलनानुसार, व्यवहारानुसार बोलीही बदलत असतात. आणि त्यामुळे जे अभिजन म्हणवणारे आहेत त्यांच्यासुद्धा सगळ्यांची बोली एकसारखी नसते.
कारण भाषा एक प्रमाण भाषा मानणं हे आवश्यक असतं व्यवहारासाठी, लेखनासाठी. परंतु ते प्रमाण भाषेसाठी आधी प्रमाण बोली असावी लागते आणि बोलताना दोन व्यक्तींचं बोलणं हे तंतोतंत एकसारखं कधीही असू शकत नाही. कारण भाषा ही एक जैविक घटना मी ज्यावेळेला म्हणते त्यावेळेस उच्चारण भाषेचं हे महत्त्वाचं असतं. आणि उच्चार करतो आपण ते शरीरातले काही अवयव म्हणजे उच्चारण अवयव ज्याला म्हणतात की फुफ्फुसापासून सुरू होतात की फुफ्फुसामध्ये श्वास घेणं, श्वास आहे, कंठ आहे, मुखामधले सगळे अवयव आहेत, दात आहे, जीभ आहे, आणि त्याचा वापर तुम्ही कसा करता त्याच्यावर तुमचा उच्चार अवलंबून असतो. आणि एका व्यक्तीच्या उच्चारासारखा तंतोतंत दुसऱ्या व्यक्तीचा उच्चार नसतो. म्हणून बोली ही प्रत्येक व्यक्तिगणित वेगळी असते, समूहागणित तर असतेच असते आणि भाषिक स्तरावरही असते. ह्या सगळ्यांचा मिळून जो आविष्कार होत असतो आणि आपल्या मनामधला ज्याला आपण आशय म्हणतो तो आशय भावनिक असेल, वैचारिक असेल, तो जर परस्परांना कळत असेल, त्याच्यात आदानप्रदान होत असेल तर ती भाषा ही महत्त्वाची असते असं मला वाटतं. आणि तिला आपण अभिजात भाषा म्हणायला पाहिजे. ते केवळ एका विशिष्ट समुदायाच्याच भाषेला अभिजात भाषा म्हणणं हे मला स्वतःला अपुरं वाटतं. मान्य आहे, मान्य नाही हा भाग वेगळा, पण ते अपुरं आहे. कारण फार मोठा समाज मराठी बोलतो आहे आणि उच्चारणामध्ये तर सारखा फरक पडतो आहे म्हणून आपण बोली म्हणतो. आणि बोलणं हे वास्तव आहे. भाषा ही एक संकल्पना आहे, मानवी संकल्पना, की हे प्रमाण. आता अमुकच उच्चार प्रमाण म्हटलं तर तो प्रमाण उच्चारामध्ये सुद्धा चार व्यक्तींच्या उच्चारणामध्ये फरक पडतो. फार कशाला एका व्यक्तीच्या उच्चारणामध्ये सुद्धा फरक पडतो. कारण आपण ताजेतवाने असताना केलेला उच्चार आणि दमून थकून आल्यानंतर केलेला उच्चार याच्यामध्ये फरक पडतो. म्हणून आपण उच्चारण शैलीचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेस ती एक मानवी संकल्पना आहे भाषा. आणि सर्व बोली ज्या आहेत, मग त्या व्यक्तिबोली असतील, समूहाच्या बोली असतील, जातीविशिष्ट बोली असतील, त्या सगळ्या बोली मिळून भाषा होते. आणि ती सगळ्यांचीच भाषा ही अभिजात भाषा म्हणायला पाहिजे असं वास्तव आहे खरं म्हणजे. तर ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आत्ताची जी मराठीची परिस्थिती आहे ती सुधारेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि ह्याच्याच अनुषंगाने म्हणजे तुम्ही आता बोलतात भाषेबद्दल, तर ह्याच्या अनुषंगाने प्रश्न आहे की आत्ताची जी पिढी आहे हिच्यावरती सोशल मीडियाचा खूप सारा प्रभाव आहे. म्हणजे तिची जी व्यक्त होण्याची भाषा आहे ती वेगळी आहे. आणि तुम्ही नेहमी असं म्हणत आलेला आहात की भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. तर तुमची ही भाषा आणि आत्ताच्या पिढीची जी भाषा आहे त्याची सांधेजोड तुम्ही कशी करणार? ही पिढी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमं आलेली आहेत, मोबाईल वगैरे वगैरे, हे आपल्या डोक्यामध्ये असतं. हे वापरणारा समुदाय किती मोठा आहे सबंध देशाचा विचार केल्यानंतर. आपल्या डोळ्यासमोर महानगरं आणि नगरं असतात आणि महानगरं आणि नगरांच्या मधली जी पिढी आहे ती पिढी या माध्यमांचा वापर करते आहे. याच्या पलीकडे खूप मोठा समुदाय म्हणजे आपण एका अब्जापेक्षा कितीतरी पट अशा प्रकारचा जनसंख्या ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये ही माध्यमं वापरणारी किती लोक असतात. नंबर एक म्हणजे ती शहरी महानगरी अशा व्यक्ती असू शकतात. आणि त्या बाकीचा सगळा जो व्यवहार आहे तो व्यवहार वेगळ्या पद्धतीने होतो. तर त्या समुदायामध्ये ज्या पद्धतीचं जीवन जगत असतात त्याचा आविष्कार त्यांच्या बोलीमधनं होत असतो. म्हणून शहरी मंडळींची बोली आणि तुम्ही म्हणता जी तरुण पिढी आता शहरामध्ये काय झालेलं आहे तर शिक्षणाचं माध्यम हे मोठ्या प्रमाणावर बदलत चाललेलं आहे. कारण आपण एकीकडे मराठीचा अभिमान वगैरे वगैरे म्हणत असतो परंतु ओढा जो मात्र आहे तो पाश्चिमात्य भाषांच्याकडे असतो. एरवी आपण कुठल्याही बाबतीमध्ये सांस्कृतिक बाबतीत आणि विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत काही बदल झाले तर हे पाश्चिमात्यांचं अनुकरण आहे म्हणून नावं ठेवणारा एक वर्ग आहे. पण मग आमच्या भाषेचं काय? आणि आम्ही जर सातत्याने आपल्या मुलांना पाश्चिमात्य भाषा शिकवण्याच्या पाठीमागे असू तर मग ते अनुकरण जास्त त्रासदायक नाही का? कारण भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचं अभिसरण होत असतं. आणि म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याकडे जर ओढा असेल तर मातृभाषेला तुम्ही कुठलाही दर्जा द्या आणि त्याची कितीही स्तुतिगीतं गा, त्याच्यामुळे फरक पडणार नाही.
ती प्रत्यक्ष चलनामध्ये, व्यवहारामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, आपल्या सार्वत्रिक आविष्कारामध्ये जेव्हा भाषा असते त्यावेळेस ती भाषा जिवंत नुसती असत नाही, ती संपन्न होत जाते. जर तुम्ही पोटापाण्याच्या उद्योगाला ही भाषा उपयुक्त नाही म्हणालात तर तुम्ही त्या भाषेकडे नीट बघत नाही. एक मराठी भाषक, एक दीर्घकाळ जगलेली व्यक्ती, शिक्षण क्षेत्रामध्ये 45 वर्ष वावरलेली मी व्यक्ती, कारण मला निरनिराळ्या प्रकारचे विद्यार्थी आणि शहरी नागर किंवा ग्रामीण भागामधले, मला असं वाटतं की भाषा आणि विशेषतः मातृभाषा ही फार मोठे बलस्थान आहे व्यक्तीचं सुद्धा बलस्थान आहे. याचं कारण असं की आपण आपल्या मातृभाषेतनं जितक्या प्रभावीपणाने व्यक्त होत असतो तितकं दुसऱ्या भाषेतनं प्रभावीपणे व्यक्त होता येत नाही. म्हणून साधी गोष्ट असते, तुमचा व्यवसाय कुठलाही असू देत पोट भरण्याचा, ते शिक्षण तुम्ही कुठल्याही माध्यमातनं घ्या, परंतु तुमच्या मातृभाषेमधनं तुम्ही त्या समाजामध्ये जर व्यवहार केला, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही तुमच्या पेशंटशी बोलत असाल तर तुम्हाला जास्त प्रभावीपणाने तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं त्याला समजून सांगू शकता. तुम्ही वकील असाल आणि त्याचे जर युक्तिवाद करायचा असेल, तुमच्या मातृभाषेतनं तुम्ही जास्त प्रभावीपणे तो युक्तिवाद करू शकाल. फार कशाला, आपल्याकडे एक जुनी पद्धत आहे की बाजारामध्ये नुसती भाजी विकायची असली तरी एखादा भाजीवाला फार वेगळ्या शब्दामध्ये आवाहन करत असतो आणि दुसरा भाजीवाला काहीच बोलत नाही. मग जुनी एक म्हण आहे की बोलेल त्याचे काय चणे विकतील आणि न बोलेल त्याचा गहूसुद्धा विकले जाणार नाहीत. तर त्यामुळे जो प्रभावीपणाने आपलं म्हणणं शब्दांच्या मधनं मांडत असतो त्याचा प्रभाव समाजावर जास्त पडत असतो. तेव्हा तुम्ही मातृभाषा कशी वापरता त्याच्यावर अवलंबून आहे. आणि दुसरं, एक शिक्षक म्हणून मी अनुभव असा सांगते आणि एक व्यक्ती म्हणून की तुम्हाला मातृभाषा जर चांगली येत असेल, तिची सगळी मोडणी म्हणजे तिची व्याकरणिक मोडणी, त्याची भावनिक मोडणी ही जर चांगली येत असेल तर जगाच्या पाठीवरची कुठलीही भाषा तुम्ही 15 दिवसात ते महिनाभरात शिकू शकता. आणि अशा प्रकारची आता पद्धत्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व असलं की कुठल्याही विषयावर आणि कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवणं तुम्हाला सोपं जातं. साहित्यिक हा समाजाचा घटक आहे. म्हणजे तुम्ही जो काल तुमच्या भाषणामध्ये सगळ्यांचा उल्लेख केलात, म्हणजे दुर्गाबाई भागवत असतील, सुर्वे असतील किंवा आपण अगदी विजय तेंडुलकर म्हणू, तर ह्या सगळ्यांनी त्यावेळी त्या काळी काही ठोस भूमिका घेतलेल्या. आत्ताचे जे साहित्यिक आहेत ते अशी ठोस भूमिका घेताना दिसत आहेत का? म्हणजे त्यांच्या आसपास जे काही घडतं आहे त्याच्याविषयी ते कुठेतरी तुम्हाला ठोसपणे व्यक्त होताना दिसत आहेत? नाही, साहित्यिकाने नेहमी स्वतःशी प्रामाणिक असावं. स्वतःशी, त्याला स्वतःला काय वाटतं, मग त्याच्या संवेदनेला काय वाटतं, त्याच्या विचारांना काय वाटतं, त्याच्या मनाला काय वाटतं, त्याचा समाजाबद्दलचं आकलन काय आहे, ते त्यांनी प्रामाणिकपणाने मांडलं पाहिजे. नाही तर मग लिहायचं कशाला? कारण भाषा हे अभिव्यक्तीचं जर माध्यम असेल आणि लेखनातनं जर तो अभिव्यक्ती ती व्यक्ती करत असेल तर ती अभिव्यक्ती करत असताना स्वतःशी प्रामाणिक असणं हे महत्त्वाचं आहे. बरे तो शहरी असू देत, ग्रामीण असू देत, कोणीही असू देत. दुसरं, असं करणारे काही लेखक आहेत की नाही? माझ्या मते आहेत. काही लेखक आहेत आणि ते नेहमीच असतात आणि काही नसतात, ते नेहमीच नसतात. आणि म्हणून आमच्या जुन्या कवींनाही सांगावंसं वाटलं, अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता फिरून, सांगणार कोण तुम्ही कवीला, आहात मोठे पुसतो तुम्हाला, असं केशवसूत म्हणाले होते 19व्या-20व्या शतकाच्या सुरुवातीला. तर तुम्ही कवीला कोण सांगणार ही कविता अशी असावी आणि तशी असावी? आता कवी हा शब्द जो आहे तो भारतीय संकल्पनेमध्ये सर्व साहित्य या अर्थाने वापरलेला शब्द आहे. म्हणजे आपल्याकडे नाटकालाही काव्य म्हटलेलं आहे आणि कवितेलाही काव्य म्हटलेलं आहे. तेव्हा शाब्दिक अभिव्यक्ती जिथे होते ते काव्य आहे. तर हे असं असायला पाहिजे, तसं नसायला पाहिजे आणि तसंच तू लिहून दे असं सांगणारा जर कोणी असेल तर तो खरा कवी नव्हे किंवा तो खरा लेखक नव्हे. नाही, आता आपल्या बोलण्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं. मला त्याच्याच अनुषंगाने विचारायचं आहे की मग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेव्हा होतं आणि ते आता नाही आहे असं आपण म्हणू शकतो का? असायला हरकत नाही. आणि आहे म्हणजे कसं मला म्हणायचं आहे, ज्यांना परखडपणे लिहायचं आहे ते सगळे धोके स्वीकारून व्यक्त होतच असतात आणि त्यांनी ते व्यक्त व्हायला पाहिजे. तसे आजही व्यक्त होणारे आहेत.
आज आपल्या डोळ्यासमोर परत मी सांगते की शहरी मध्यमवर्गीय डोळ्यासमोर ठेवून आपण बरीच विधानं करत असतो. पण मी ज्या भागामध्ये राहते, ग्रामीण, अर्धग्रामीण, शहरी, निमशहरी अशा भागात, तर तिथे नव्याने लिहायला लागलेली म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या असा वर्ग खूप मोठा आता पुढे येतो आहे. आणि तो सगळ्या प्रदेशामधनं येतो आहे, शहरामध्ये येतो आहे, गावांची महानगरं होत आहेत. आणि ती मुलं मुली ही परखडपणाने लिहित आहेत, आपले अनुभव मोकळेपणाने मांडत आहेत, त्यांच्या बोलीभाषेतनं मांडताना मला दिसत आहेत. कारण मी नोकरीतनं जरी निवृत्त झाले असले तरी तरुण मुलं मुलीही माझ्या सहवासात येत असतात, त्यांचं लेखन घेऊन असतात. भले ते अर्धकच्चं असेल पण ते प्रामाणिकपणाने व्यक्त होत आहेत, आपली पुस्तकं प्रसिद्ध करत आहेत. तिथनं नवे प्रकाशकही निर्माण होत आहेत. आणि ते प्रकाशक आपला पैसा घालून या ग्रामीण मुलामुलींची पुस्तकं प्रसिद्ध करत आहेत. काही जण स्वतःचे पैसे घालून प्रसिद्ध करत आहेत. मला हे महत्त्वाचं लक्षण अशासाठी वाटतं की दुसऱ्या कुठल्या चैनीच्या गोष्टीसाठी मी माझा पैसा खर्च करण्यापेक्षा पुस्तकाच्यासाठी मी पैसा खर्च करतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या शहरी लोकांना असं वाटतं पुस्तक विकत घेण्यासाठीच फक्त पैसा, पण पुस्तक निर्माण करण्यासाठी सुद्धा पैसा आपला खर्च करावा असं वाटणारा एक वर्ग, ज्याच्याकडे नागर जीवन हे दुर्लक्ष करतं आहे किंवा त्याला माहीत नसेल, अडाणी म्हणजे त्याच्या काय म्हणूयात अपसमजामुळे किंवा कमी समजामुळे त्याला ते माहीत नसेल. पण एक नवा वर्ग निश्चितपणे पुढे येतो आहे, तो मोकळेपणाने लिहितो आहे आणि त्यांना जे वाटतं आहे त्याबद्दल तो लिहितो आहे. मग तो जातीय असेल, वर्गीय असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, परंतु अभिव्यक्त होत आहेत मुलं मुली आणि प्रकाशित साहित्य होत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की निरनिराळ्या ठिकाणी छोटी छोटी साहित्य संमेलनं होत आहेत. ती फक्त गावातनं म्हणजे आता आमच्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये किमान दरवर्षी 10 ते 15 साहित्य संमेलनं महत्त्वाची होतात निरनिराळ्या ठिकाणी. महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा प्रदेशात 4 ते 5 महत्त्वाची साहित्य संमेलनं गेली कित्येक वर्ष होत आहेत आणि तिथे त्या स्थानिक कलावंतांना, लेखकांना, कवींना आपल्याला अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ मिळतं आहे. त्यामुळे हा जो काही लेखनाचा व्यवहार आहे, साहित्याचा व्यवहार आहे, हा निश्चितपणे वाढतो आहे. फक्त त्याच्याकडे जितक्या जाणकारीने लक्ष द्यायला पाहिजे तितक्या जाणकारीने जाणकार माणसंसुद्धा लक्ष देत नाहीत. शासनाने लक्ष देणं ही वेगळी गोष्ट, पण आधी आपण ते लक्षात आणून द्यावं लागतं आणि मग या साहित्य संमेलनांच्यासाठी सुद्धा सहकार्य करणं हे त्या शासनाचं काम आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या क्षेत्रात एखादं साहित्य संमेलन होत असेल तर त्या महानगरपालिकेनेही सहकार्य करायला पाहिजे सर्व प्रकारचं, असं माझं स्वतःचं एक लेखक म्हणून आणि एक साहित्यप्रेमी नागरिक म्हणून, भाषाप्रेमी नागरिक म्हणून माझं मत आहे. बाई, तुम्ही असं म्हणत आलेलं आहात की लोकसंस्कृती ही प्रवाही असते. हां, या प्रवाहामध्ये जे काही चांगलं आहे ते वेचायचं आणि जे अयोग्य आहे, वाईट आहे ते सोडून द्यायचं. आजच्या या आधुनिक काळामध्ये तुम्ही ह्या लोकसंस्कृतीची या सगळ्या काळाशी कशी काय सांगड घालता? काय आहे, लोकसंस्कृती म्हणलं की आपल्या डोक्यात 2 कल्पना असतात, परत शहरी लोकांच्या डोक्यात, की हे जुनं आहे खूप किंवा हे ग्रामीण आहे. तर जुनं आहेच, कारण माणूस जन्माला आला त्या क्षणापासून तो कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने अभिव्यक्त व्हायला लागला आहे. कधी कोणाच्या भाषेतनं अभिव्यक्त होत असेल आणि मग ध्वनीच्या भाषेतनं अभिव्यक्त व्हायला लागला आहे. आणि त्या ध्वनीच्या भाषेतनं अभिव्यक्त होणं याला आपण मौखिक अभिव्यक्ती असं म्हणतो. लिपीच्या माध्यमातून व्हायला लागला की आपण म्हणतो लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हायला लागला. अभिव्यक्ती हे माणसाचं लक्षण आहे किंवा एकूण जीवाचं लक्षण आहे. कारण काय म्हणायचं आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी, चिमणी कावळेसुद्धा आपले काहीतरी स्वर निर्माण करतात, ध्वनीच्या मार्फत व्यक्त होतात. माणूस तर होतच आलेला आहे. आणि मग ही अभिव्यक्ती आपल्या जगण्याशी निगडीत असते की कोणाला तरी काहीतरी व्यक्त व्हायचं आहे आणि कोणीतरी ते स्वीकारलं पाहिजे. ते देवाणघेवाण हे अभिव्यक्तीचं कारण असतं, हेतू असतो, निमित्त असतं आणि ते होत आलेलं आहे. आता आदिम काळापासून माणूस जेव्हा विश्वाच्या पाठीवर जन्माला आला असेल तेव्हापासून हा प्रकार होतच आलेला आहे. तेव्हा केवळ ते ग्रामीण आहे असं नाही. माणूस जन्माला आल्यापासून आजपर्यंत
त्याची जी वाटचाल आहे जगण्याची, ती वाटचालीसाठी तो निरनिराळ्या साधनांचा उपयोग करत आलेला आहे आणि त्या त्या काळात तो वेगळ्या प्रकाराने अभिव्यक्त होत आलेला आहे. मग त्याच्या चाली, रीती, रूढी, अन्न हे सुद्धा काळानुसार बदलत आलं आहे. म्हणून मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्राचा आपण मागोवा घेत गेलो तर आपल्याला असं दिसतं की ह्या सगळ्या परंपरेमध्ये, जगण्याच्या परंपरेमध्ये, सांस्कृतिक, धार्मिक मी म्हणत नाही, ह्या जगण्याच्या परंपरेमध्ये काही जुन्या गोष्टी उपयुक्त वाटल्या म्हणून माणूस स्वीकारतो आहे. उदाहरणार्थ नदीचं वाहतं पाणी, हे की जेव्हा केव्हा नदी जन्माला आली असेल आणि माणूस जन्माला आला असेल तेव्हापासून आजतापर्यंत नदी महात्म्य आहेच, वृक्ष महात्म्य आहे, निसर्गतत्वांनी आम्हाला जे दिलेलं आहे ते महात्म्य आहे, ते काही संपत नाही आहे. किंबहुना त्याचा आम्ही निरनिराळ्या काळात निरनिराळ्या प्रकारे वापर करत आलो. पहिल्यांदा वाहत्या नदीचं पाणी घेतलं, मग आम्ही बांध घालायला लागलो, मग आम्ही धरणं बांधायला लागलो, मग आम्ही पाईपलाईन टाकायला लागलो. मूळ जे आहे पाणी, ही जी काही संकल्पना आहे आणि निसर्गाने दिलेलं जे आम्हाला तत्त्व आहे ते संपत नाही त्याच्यामध्ये. म्हणून निसर्ग तत्वांचा उपयोग माणूस कसा करून घेत आलेला आहे आणि मग आज आपण ते एन्व्हायरमेंट वगैरे याच्यापर्यंत येतो. परंतु याचा उपयोग हा जगण्याचा अतिशय मूळ मुद्दा आहे आणि तो संपत नाही. त्याच्या अभिव्यक्तीची स्वरूपं संपतात आणि मग ती अभिव्यक्ती भौतिक स्तरावर असते, मानसिक स्तरावर असते आणि श्रद्धेच्या स्तरावर जाते. मग ती नदी ही एक उपयुक्त वस्तू असते, एक निसर्गतत्व असतं आणि मग त्याला आपण दैवताचं स्थान देतो. म्हणून मग त्या नदीची पूजा करणं वगैरे वगैरे, त्याचे महोत्सव करणं, मग त्या नदीचे असतील, समुद्राचे असतील, वाऱ्याचे असतील, पर्वतांचे सुद्धा आम्ही महोत्सव करत आलेले लोक आहोत. तर निसर्गतत्व जे आहेत ते निसर्गतत्वांचाच आविष्कार आमच्या श्रद्धेमधून होत असतो. मग त्यात दैवतांची संख्या वाढेल, काही वाढेल, पण त्याच्या मुळाशी कुठलं तरी निसर्गतत्व आहे दिसेल. की सगळ्या आमच्या जत्रा यात्रा भरतात, त्या जत्रा यात्रा कुठल्या तरी पर्वताच्या आश्रयाने, जलाशयाच्या आश्रयाने, आणि मग त्या पर्वतावर अमक्या देवतेचं स्थान आहे, त्या नदीच्या काठी अमक्या देवताचं स्थान आहे. ही श्रद्धा माणसाची संपत नाही, ती प्रत्येक रूपांतर होऊन ती राहते. म्हणजे आदिम काळामध्ये कदाचित मनुष्याचा किंवा पशुपक्ष्याचा बळी दिला असेल, आता आपण पुरणपोळीचा नैवेद्य देतो. आणि जसजसे हवामान बदलतं तसतसे आजही आमच्या श्रद्धा बदलत आहेत. हो, प्रांतपरत्वे म्हणजे कोकणामधनं गणपती आला की त्याला आम्ही म्हणतो उकडीच्या मोदकाचा नैवेद्य लागतो आणि ओल्या नारळाचा लागतो. आमच्या घाटावर ओला नारळ मिळणं एकेकाळी मुश्किल गोष्ट होती, आता होती येते. आणि मग आम्हाला सुक्या खोबऱ्याचा नैवेद्य, कुळखोबऱ्याचा नैवेद्य, म्हणून आम्ही म्हणतो गुळखाद्य नैवेद्यम समर्पयामी आणि तुम्ही मोदकम समर्पयामी. त्यामुळे ती जी वातावरण आहे ते वातावरण तुम्हाला घडवत असतं, तुमच्या श्रद्धा घडवत असतं, तुमच्या देवदेवता घडवत असतं आणि तुमचं अन्नही घडवत असतं, वस्त्र घडवत असतं, तुमची घरं घडवत असतात. आणि दुसरं काय होतं की प्रत्येक निरनिराळ्या ठिकाणच्या या संस्कृती अशा निर्माण होत असताना माणसं ज्या वेळेला निरनिराळ्या निमित्ताने एकमेकांच्या सहवासात येतात, मग ती व्यापाराच्या निमित्ताने येतात, स्थलांतरं करत असतात, पोटापाण्याच्यासाठी जात असतात, तर त्यावेळेला एकमेकांच्या संस्कृतीचा एकमेकांच्यावर परिणाम होत असतो. म्हणजे आमच्या वाढदिवसाला आम्ही इतके दिवस बाळाला औक्षण करत आलो, आता आम्ही केकही कापतो. आता केकही कापायला लागलो म्हणजे काय झालं, एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीकडून काहीतरी घेतलं. क्रॉस कल्चर अभिजन, म्हणजे त्याचं शास्त्रीय नाव मी मुद्दाम शास्त्रीय परिभाषा टाळते आहे लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचे. तर हे क्रॉस कल्चर हे जातींच्यामधनं होत असतं, हे उपजातींच्यामधनं होत असतं, हे शहरी ग्रामीण म्हणून होत असतं, हे निरनिराळ्या देशांच्यामधलं धर्मांच्यामधनं सुद्धा हे होत असतं. आणि धर्मांतरं झाली म्हणजे त्याच वातावरणामध्ये राहणाऱ्या लोकांची संस्कृती बदलतेच असं नाही, किंबहुना संस्कृती कायम राहते धर्मांतर झाल्यानंतर सदा. कारण धर्मांतर होणं म्हणजे काय झालं, उपासना बदललेली आहे आणि संस्कृतीमध्ये खाणं पिणं राहणं वस्त्र अलंकार हे सगळं येत असतं, श्रद्धाही येत असतात आणि त्या कायम राहतात. त्यामुळे आम्हाला दिसेल की आमच्या सांगली मिरजेकडे तर इस्लाम समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या सगळ्या बायका मुली साड्या नेसणाऱ्या आणि लग्नकार्यामध्ये हिरव्या साड्या नेसणाऱ्या, हिरवा चोडा घालणाऱ्या अशा आम्हाला सगळीकडे दिसतात.
त्याच संस्कृतीमध्ये बहुजनांची जी भोवताली जे बहुजन याचा अर्थ संख्येने बहुत असं म्हणूयात आपण, की जास्त संख्येने असलेल्या लोकांचा प्रभाव हा नेहमी कमी संख्येने असलेल्या लोकांच्यावर पडत असतो. आणि त्याप्रमाणे आपण बदल होतो म्हणतो, तो पूर्ण काही बदलत नाही. आदिम अवस्थेपासून नंतरच्या काळामध्ये भौतिक जीवनात जरी बदल झाले तरी मानसिक धारणा या बदलत नाहीत. आणि भौतिक जीवनसुद्धा पूर्णपणे बदलत नाही. थोडे थोडे बदल त्याच्यामध्ये होत जातात, पण ती रूपांतरं असतात. काही गोष्टींचा पूर्ण उच्छेद होतो, कारण त्याची आता आम्हाला गरज उरत नाही. कारण उपयुक्ततावाद हा महत्त्वाचा असतो. जे उपयुक्त नाही ते आम्ही सोडून देत असतो. आणि आम्ही नाही सोडून देत, आम्हाला निसर्ग सांगतो. कसा निसर्ग सांगतो तर एक काळ असा होता, आदिम काळ कुठला तरी, की ज्या काळामध्ये माणसाला अन्नभक्षण करायचं झालं तर कच्चं मांस ओरबाडून खायला लागत होतं. अजून स्वयंपाक पाणी पाकशास्त्र वगैरेचा जन्म झाला नव्हता. त्यावेळेला त्याच्या शरीराचे अवयव होते ते तीक्ष्ण होते, एखाद्या जनावरासारखे. त्याचे दात तीक्ष्ण होते, नखं तीक्ष्ण होते, आणि ते ओरबाडून खात होता. जसं त्याला शिजवलेलं अन्न, भाजलेलं अन्न, म्हणजे जिथे शक्ती कमी लागते त्या अवयवांची, तसतसं ते अवयव निरुपयोगी व्हायला लागले क्रमाक्रमाने. मग आपली नखं आज फक्त नेलपेंट लावण्यापुरती शिल्लक राहिलेली आहेत, काही ओरबडण्यापुरती शिल्लक राहिलेली नाही. दातही आमचे नाजूक व्हायला लागलेले आहेत. रीड की हड्डी, जे जुन्या काळी म्हणत होते की एखाद्या चतुष्पाद प्राण्यापासून जन्माला आलेले आहेत आणि वानर कुळामधल्या किंवा वानर प्रजातीमधनं, तर त्याला शेपूट होती एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज जाण्यासाठी. कारण सगळा देह उचलून जायचा, म्हणजे त्या आधांतरी एक आधार लागतो. ज्या वेळेला पायी चालायला लागले, जमिनीवर सुरक्षितता वाढायला लागली, तसतसं माणसाचं शेपूट गळायला लागलं आणि फक्त हाड शिल्लक राहिलं तिथे एक टोक हाडाचं. पण त्याचं नाव आम्ही कायम ठेवलं माकड हाड. ते माकड हाड का राहिलं, माकडच का, तर ते तो अवशेष आहे. म्हणून जुन्या परंपरेमधले काही अवशेष शिल्लक राहतात. ते शारीरिक असतात, मानसिक असतात, भावनिक असतात, श्रद्धेतले असतात. आणि जे शिल्लक राहिलेले अवशेष असतात त्यांना जिवंत अवशेष असं म्हणतात, लाईव्ह फॉसिल. कारण फॉसिल म्हटलं की आपल्याला फक्त त्या हाडाकाडांचेच नमुने दिसतात, तर मानसिक पातळीवरही हे फॉसिल असतात, म्हणजे अवशेष असतात, पण ते जिवंत असतात. आणि त्या अर्थाने लोकसंस्कृती ही अखंड प्रवाही आहे. ती रूपांतर होऊन ही अखंड चालू राहते, ती पूर्णपणे नाहीशी होत नाही. बाई, कालच तुम्ही अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतलेली आहेत. एक पूर्ण वर्षभराचा कालावधी आपल्याला मिळतो, काही वेगळ्या संकल्पना आपल्याला राबवायच्या असतील तर. सो तुमचा आत्तापर्यंतचा सगळा लोकसाहित्याचा एवढा प्रवास, तुमच्या सगळ्या स्त्रीवादी भूमिका, तर ह्याच्या अनुषंगाने काही वेगळ्या योजना तुमच्या मनात आहेत का? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं काय, माध्यमासमोर बोलताना किंवा केव्हाही बोलताना मला खोटं बोलता येत नाही. तर वयाचं आता माझी 86 वर्ष संपायची वेळ आलेली आहे. आयुष्यभर मी काही ना काहीतरी करत आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी ठरवून काहीही केलेलं नाही आहे. जे समोर येईल त्याला सामोरं गेले. त्यावेळेला जो अभ्यास करावासा वाटला तो केला, त्यावेळेला जे लिहावंसं वाटलं ते लिहित गेले. आणि त्यातून मी आत्ता इथपर्यंत आली आहे. तुम्ही सगळ्यांनी ते साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद वगैरे दिलं, ते मी तुमचा मान तुमचा मान राखण्यासाठी आणि मराठी भाषेबद्दलची आस्था म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प नसल्यामुळे. म्हणजे एक जमाना असा होता की निवडणूक करून ते साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळायचं. निवडणूक लढवायची असते तर मी या जन्मी या पदावर आले नसते. कारण निवडणूक लढवून काही मिळवावं असं मला पूर्वीही कधी वाटलं नाही, आज तर अजिबात नाही. त्यामुळे जे परत मला कबीरदासजींचाच एक दोहा वाटतो, साहित्याचंच उदाहरण देते, भाषा कुठली का असे ना, अभिव्यक्ती तीच असते. कबीरदासजी म्हणतात, सहज मिलय सो दूध समा. जे आपोआप मिळतं ते दुधासारखं असतं. सहज मिलय सो दूध समा, मांग मिलय सो पाणी. मागून जे मिळतं ते पाण्यासारखं असतं, पानसट. कह कबीर व रक्त समा, जामे आनातानी. आणि ज्याच्यामध्ये फार ओढाताण करावी लागते, लढाया कराव्या लागतात, कोणाला ओरबाडावं लागतं, ते रक्तासारखं असतं. त्यामुळे त्यातलं आपण काय घ्यायचं,
तर माझी भूमिका आहे सहज मिलैसो दूध समा. कारण पुन्हा कवितेचंच माध्यम घ्यायचं झालं तर जीवन में दोनों आते हैं पाने के पलक होने के क्षण. आमचे हरिवंशराय बच्चन म्हणतात, कारण हरिवंशरायजी माझे आवडते कवी आहे, त्यांची मी मधुशालाही मराठीत आणली आहे. तर त्यांची त्या भूमिकेने मला जन्मभर दिलासा दिला आहे, किंबहुना ते माझं सूत्र आहे. जीवन में दोनों आते हैं पाने के पलक होने के क्षण. काही मिळवण्याचे क्षण येतात आणि काही घालवण्याचे क्षण येतात. जीवन से दोनों जाते हैं मिट्टी के पल सोने के क्षण. तेव्हा जे घालवणारे असतात मिट्टीचे, मातीचे असतात, ते सोनं असलं माती असलं तरी ते जातं, काही कायम टिकत नाही आहे. मग हम जिस क्षण में जो करते हैं हम बाध्य वही है करने को. ज्या क्षणी आमच्या समोर जे आव्हान उभं राहिलं असेल त्याला सामोरं जाणं, याच्याशिवाय आम्हाला गत्यंतर नसतं. आता तुम्ही प्रश्न विचारताय, मला उत्तर देण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. म्हणून मी हरिवंशरायजींच्या भाषेमध्ये उत्तर दिलं की आता इथून पुढच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये जे कधी आयुष्यात केलं नाही मुद्दाम ठरवून, तसं इथून पुढे काही करणं शक्य नाही. आत्तापर्यंत मी जे करत आले ते माझ्या आनंदासाठी करत आले. त्यातनं इतरांना आनंद मिळाला, त्याचा आनंद द्विगुणित झाला. तुमच्यासारखी माणसं मला भेटत गेली आणि तेच मी करत राहीन जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत. बाकी संकल्प वगैरे नावाची गोष्ट माझ्याजवळ नाही. अगदी प्रामाणिक उत्तर. बाई, अगदी खरं आहे की तुमच्या लेखनातून, तुमच्या भाषणातून तुम्ही आतापर्यंत आनंद देत आलेलाच आहात. तुम्ही यापुढेही असा आनंद देत राहाल. तुम्ही आज साम टीव्हीशी बोललात. खूप खूप धन्यवाद बाई तुमचे. मला बरं वाटलं, कारण या संमेलनामध्ये मी पाहते की तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे आणि तो जर जास्त सक्रिय झाला तर कुठल्याही देशाची, समाजाची उन्नती होणं ही अवघड गोष्ट नसते. त्या राष्ट्रवाद नावाची गोष्ट झेंडे घेऊन नुसती येत नाही. तरुणांची मनं जितकी क्रियाशील राहतील निरनिराळ्या कारणात आणि निरनिराळ्या कामामध्ये, ते महत्त्वाचं असतं. आणि तो वर्ग हा सर्व क्षेत्रामध्ये क्रियाशील असावा अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करते. तुम्हाला मनापासून धन्यवाद देते, कारण बडबड करणं हा माझा धंदा आहे. त्याला तुम्ही जरा थोडंसं पूरक वातावरण निर्माण करून दिलं. मनापासून धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.